बेरीज. उजळणी. स्टारी, यापूर्वी तू बेरीज शिकलेला आहेस, हो ना? चल तर आपण त्यावरील काही उदाहरणे सोडवूया. 427 आणि 272 या संख्यांची बेरीज करूया. प्रथम या संख्यांची उभी मांडणी करूया. आता एकक स्थानच्या अंकांची बेरीज कर. हे बघ स्टारी, 7 एकक अधिक 2 एकक बरोबर 9 एकक होतात. म्हणून एकक स्थानची बेरीज होईल 9. आता दशक स्थानी असलेल्या अंकांची बेरीज करूया. 2 या अंकात 7 मिळविले की बेरीज मिळेल 9. त्यामुळे दशक स्थानी येणारा अंक आहे 9. बरं, आता कोणत्या अंकांची बेरीज करशील स्टारी? बरोबर, शतक स्थानातील अंकांची बेरीज करणार. इथे 4 अधिक 2 बरोबर 6. म्हणजेच 6 हा अंक शतक स्थानात येईल. म्हणून 427 अधिक 272 बरोबर 699. स्टारी, आता आपण आणखी एक उदाहरण सोडवूया. आता 3 संख्यांची बेरीज करूया. संख्या आहेत 301, 24 आणि 500. होय, आधी या संख्यांची उभी मांडणी करूया. प्रथम एकक स्थानांची बेरीज करूया. 1 अधिक 4 अधिक 0 बरोबर 5. म्हणून 5 हा अंक एकक स्थानात लिही. आता दशक स्थानांच्या अंकांची बेरीज येईल. 0 अधिक 2 अधिक 0 बरोबर 2. म्हणून 2 हा अंक दशक स्थानात लिहूया. स्टारी, आपण शतक स्थानांची बेरीज करूया. 3 अधिक 5 बरोबर 8. त्यामुळे 8 हा अंक शतक स्थानी लिही. याचाच अर्थ 301 अधिक 24 अधिक 500 बरोबर 825. स्टारी, आतापर्यंत आपण 3 अंकांपर्यंतच्या बेरजेचा सराव केला. आता 5 अंकांपर्यंतच्या संख्यांची बेरीज शिकूया. आधी या 2 संख्यांची बेरीज कशी करायची ते पाहूया. संख्या आहेत 2143 आणि 3125. सुरुवात कुठून करायची सांग बरं? प्रथम बेरजेची उभी मांडणी करूया. त्यानंतर प्रत्येक अंक योग्य त्या रकान्यात मांडूया. पहिली संख्या आहे 2143. म्हणून 3 हा अंक एकक स्थानात, 4 हा अंक दशक स्थानात, 1 हा अंक
शतक स्थानात, तर 2 हा अंक हजार स्थानात येईल. दुसरी संख्या आहे 3125. इथे 5 हा अंक 3 च्या खाली एकक स्थानात, 2 हा अंक 4 च्या खाली दशक स्थानात, 1 हा अंक 1 च्या खाली शतक स्थानात आणि 3 हा अंक 2 च्या खाली म्हणजेच हजार स्थानात येईल. हे तर तुला माहित आहे स्टारी, की आपण प्रथम एकक स्थानच्या अंकांची बेरीज करतो. 3 अधिक 5 बरोबर 8. दशक स्थानात 4 अधिक 2 बरोबर 6. शतक स्थानात 1 अधिक 1 बरोबर 2. आणि हजार स्थानात 2 अधिक 3 बरोबर 5. स्टारी, हे बघ, आपलं उत्तर तयार झालं. 2143 अधिक 3125 बरोबर 5268. स्टारी, आता आपण अजून एखादं बेरजेचं उदाहरण सोडविण्याचा प्रयत्न करूया का? दिलेल्या संख्या आहेत 73,552 आणि 25,331. दोन्ही संख्या 5 अंकी आहेत. पहिली संख्या आहे 73,552. या संख्येतील अंक योग्य रकान्यात भरूया. 2 हा अंक येईल एकक स्थानात, 5 येईल दशक स्थानात, 5 येईल शतक स्थानात, 3 येईल हजार स्थानात आणि 7 येईल दशहजार स्थानात. आता दुसरी संख्या बघ, 25,331. चल, अंकांची मांडणी करूया. छान स्टारी, 1 हा अंक 2 च्या खाली एकक स्थानात, 3 5 च्या खाली दशक स्थानी, 3 5 च्या खाली शतक स्थानी, 5 3 च्या खाली हजार स्थानी आणि 2 7 च्या खाली दशहजार स्थानी मांडूया. स्टारी, आता आपण या अंकांची बेरीज करूया. एकक स्थानापासून सुरुवात करूया. 2 अधिक 1 बरोबर 3. दशक स्थानातील 5 अधिक 3 बरोबर 8. शतक स्थानातील 5 अधिक 3 बरोबर 8. हजार स्थानातील 3 अधिक 5 बरोबर 8 आणि दशहजार स्थानातील 7 अधिक 2 बरोबर 9 येतील. तर आता सांग, यांची बेरीज किती आली? शाबास! 73,552 अधिक 25,331 बरोबर 98,883. स्टारी, तुला माहित आहे का, संख्यांची आडवी मांडणी करून देखील आपण बेरीज करू शकतो. आता आपण सरावासाठी आणखी काही उदाहरणं सोडवूया. 28,653 आणि
40,212 या दोन संख्यांची बेरीज उभ्या मांडणीने कर. तेव्हा प्रथम या संख्या एकाखाली एक याप्रमाणे मांडूया. आता बेरजेची सुरुवात कुठून करावी हे सांगशील का? बरोबर स्टारी, एकक स्थानापासून. 3 अधिक 2 बरोबर 5. आता दशक स्थानातील अंकांची बेरीज कर. 5 अधिक 1 बरोबर 6. आता पुढे चल. 6 अधिक 2 बरोबर 8. 8 अधिक 0 बरोबर 8. आणि 2 अधिक 4 बरोबर 6. म्हणजेच 28,653 अधिक 40,212 बरोबर 68,865. हे स्टारी, तू आता खूपच हुशार झालास. चल, आपण एक आव्हानात्मक उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करूया. 7,921, 1,002 आणि 45 या संख्यांची बेरीज कर. या संख्यांची प्रथम उभी मांडणी करून घेऊया. आता एकक स्थानापासून सुरुवात करूया. 1 अधिक 2 अधिक 5 बरोबर 8. आता दशक स्थानातील 2 अधिक 0 अधिक 4 बरोबर 6. आता शतक स्थानातील 9 अधिक 0 बरोबर 9. आणि हजार स्थानातील 7 अधिक 1 बरोबर 8. म्हणूनच 7,921 अधिक 1,002 अधिक 45 बरोबर 8,968. आता पुढील उदाहरण आपण संख्यांची आडवी मांडणी करूनच सोडवूया. 45,402 आणि 2,093 यांची बेरीज करूया. प्रथम हे सोप्या रीतीने मांडूया. वरील संख्यांचे स्थान त्यांच्या अंकांच्या वर लिहूया. एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार. सारी, सर्वप्रथम कोणत्या स्थानातील अंकांची बेरीज करायची? अगदी बरोबर, एकक स्थानाची. 2 अधिक 3 बरोबर 5. म्हणून 5 हे उत्तर एकक स्थानात मांडूया. आता दशक स्थानांची बेरीज करूया. 0 अधिक 9 बरोबर 9. मग शतक स्थानातील संख्यांची बेरीज येईल. 4 अधिक 0 बरोबर 4. आता हजार स्थानातील संख्यांची बेरीज येईल. 5 अधिक 2 बरोबर 7. त्यानंतर दशहजारातील 4
म्हणजेच 4 दशहजार. आपल्याला मिळालेले उत्तर आहे 45,402 अधिक 2,093 बरोबर 47,495. स्टारी, आता हेच उदाहरण आपण उभी मांडणी करून सोडवूया. आधी मला तुझ्यासाठी संख्या मांडू दे. चल, आता त्यांची बेरीज करूया. एकक स्थानात 2 अधिक 3 बरोबर 5. दशक स्थानात 0 अधिक 9 बरोबर 9. शतक स्थानात 4 अधिक 0 बरोबर 4. हजार स्थानात 5 अधिक 2 बरोबर 7. दशहजार स्थानात आहेत फक्त 4. स्टारी, आपले उत्तर काय असेल? बरोबर 45,402 अधिक 2,093 बरोबर 47,495. स्टारी, तू नीट पाहिलंस ना? उभ्या व आडव्या मांडणीत केलेल्या बेरजेची उत्तरे सारखीच आहेत. हे मजेशीर आहे ना स्टारी? चल, आता आपण पुढील उदाहरण सोडवूया. पुढील संख्या आहेत 76,281 आणि 2,307. स्टारी, कोणत्या पद्धतीने ही बेरीज करूया बरं? ठीक आहे, आपण आडव्या मांडणीने बेरीज करूया. एकक स्थानापासून सुरुवात कर. 1 अधिक 7 बरोबर 8 एकक. पुढे 8 अधिक 0 बरोबर 8 दशक. नंतर 2 अधिक 3 बरोबर 5 शतक आणि 6 अधिक 2 बरोबर 8,000. परंतु 7 हा अंक आहे तसाच दशहजार स्थानी येईल. म्हणजेच 76,281 अधिक 2,307 बरोबर 78,588. स्टारी, तुझ्यासाठी एक कोडं आहे. जर 3,000 अधिक 4,000 बरोबर 7,000 तर 3,001 अधिक 3,999 मिळून किती उत्तर येईल? हे, असा गोंधळू नकोस. पहिली संख्या ही 1 ने मोठी आहे आणि दुसरी संख्या 1 ने लहान आहे. म्हणजेच बेरजेत काहीच फरक पडणार नाही. उत्तर सारखेच येईल. ते म्हणजे 3,001 अधिक 3,999 बरोबर 7,000. स्टारी, अशा तऱ्हेने आपण आज 5 अंकी संख्यांची हातचा न घेता बेरीज कशी करतात हे शिकलो. स्टारी, इथे एक छान कृती दिली आहे. दिलेल्या तिन्ही स्तंभातील समान असलेल्या संख्या आपल्याला जोडायच्या आहेत. आणि महत्वाचं म्हणजे या बेरजा आपल्याला
तोंडी करायच्या आहेत. असा घाबरू नकोस रे स्टारी, त्या अगदी सोप्या आहेत. आपण पहिल्या स्तंभातील पहिल्या संख्येपासून सुरुवात करू. अक्षरात दिलेली संख्या आहे 14,000 अधिक 300. आपण ही संख्या अशी लिहू शकतो आणि या संख्यांची बेरीज होईल 14,300. पुढचं उदाहरण आहे 2,000 अधिक 90. अंकात ही संख्या अशी लिहितात आणि या दोन संख्यांची बेरीज होईल 2,090. नंतर 509 अधिक 100. ही संख्या अंकांमध्ये अशी लिहितात आणि या दोन संख्यांची बेरीज 609. आता हे